बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. अमरावतीतील नवजात शिशु कक्षाच्या अग्नितांडव प्रकरणी एक्सपायर्ड फायर ऑडिटकडे दुर्लक्ष झाल्याचं आता उघड झालंय. धक्कादायक अशी माहिती, 21 ऑगस्ट रोजी फायर ऑडिटची मुदत संपली होती. व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन अलार्म वाजला नाही. अतिशय धक्कादायक आणि बेजबाबदारपणे हा कृत्य झाल्याचं आता उघडकीस आलेलं आहे. अमरावतीतील नवजात शिशु कक्षाच्या अग्नितांडव प्रकरणी एक्सपायर्ड फायर ऑडिटकडे दुर्लक्ष झाल्याचं आता उघड झालंय. 21 ऑगस्ट रोजीच फायर ऑडिटची मुदत संपली होती. व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन अलार्म वाजला नाही. त्यामुळे अत्यंत गंभीर असा हा प्रकार समोर आलेला आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत, कारण यामध्ये 3 निष्पाप नवजात बालकांचा दुर्दैवी तर होरपळून मृत्यू झालाय. आणि आता या संदर्भातली गंभीर अशी बाब समोर येते की शिशु कक्षाच्या अग्नितांडव प्रकरणी एक्सपायर्ड फायर ऑडिटकडे दुर्लक्ष झाल्याचं उघड आहे. खरं तर रुग्णालय प्रशासन आयसीयू असेल, एनआयसीयू असेल, या सर्वांमध्ये वेळोवेळी फायर ऑडिट करणं रुग्णालयामध्ये अत्यंत आवश्यक, बंधनकारक असतं. वेळोवेळी उपकरणांची तपासणी होणं. मात्र या ठिकाणी नवजात बालक हे उपचारासाठी दाखल होतात. इतक्या जबाबदारीचा हा मुद्दा असून सुद्धा फायर ऑडिटकडे मात्र दुर्लक्ष नेमकं कसं झालं हा प्रश्न उपस्थित होतोय. 21 ऑगस्ट रोजीच फायर ऑडिटची मुदत संपली होती अशी सुद्धा आता माहिती मिळत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.